विशुभाऊ म्हात्रे यांच्या वतीने या ठिकाणी भेट दिलेल्या सर्व प्रेक्षक आणि टीव्हीवर लाईव्ह पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं आणि काम केलेल्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार मानतो। विशुभाऊ। ओम साई श्री स्वामी समर्थ। आज भिवंडी आगरी महोत्सवची सांगता करताना मी तमाम भिवंडीकरांचेच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्याचे आणि ठाणे जिल्ह्याचेच नाही तर घोटी, रायगड या ठिकाणून आलेले, पनवे, पालघर या ठिकाणीवरून आलेले माझे आगरी बांधव, त्याचप्रमाणे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणाऱ्या या आगरी महोत्सवमध्ये इतर धर्मीय सुद्धा येऊन गेले, त्यांचा सुद्धा आम्ही मान सन्मान केला। सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर आज 14 वर्ष माझा साई सेवक प्रतिष्ठान सामाजिक व शैक्षणिक संस्था जी आहे त्यांच्या अपार मेहनतीने हा महोत्सव 14 वर्ष पूर्ण केले आणि 15व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहे। मी तमाम जनतेचे आभार मानतोय की तुमचा प्रेम जो भिवंडी आगरी महोत्सव आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचे जे दरवर्षी येतात, काही नवीन येतात, कोणाचा मान झाला असेल, कोणाचा मान सन्मान होण्याचा बाकी असेल, माझ्या साई सेवकच्या मुलांचा जे पडद्यामागे काम करत असतात ते कधीही पुढे येत नाहीत। मग ट्रॉफिकपासून तर स्टेजपर्यंत या ठिकाणी बऱ्याच जणांच्या नावं माझ्याकडे आली की भाऊ आम्ही या ठिकाणी होतो पण माझं नाव घेतलं नाही, माझ्या मिसेसचं नाव घेतलं नाही, आम्ही फक्त कामच करायची का। पण त्यांच्या कामाच्या जीवावर आज भिवंडी आगरी महोत्सव 14 वर्ष पूर्ण करतोय। 100% काम करत असताना काही ना काही चुका होत असतात। जो काम करतो त्याच्याकडनं चुका होतात, जो काम करत नाही त्याच्याकडनं चुका करण्याची काही आवश्यकताच नाही। तर अशा सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि येणाऱ्या 15वा आगरी महोत्सव याच्यापेक्षा धूमधडाक्यात करू, सगळ्यांना त्याची इंतजार असेल असं नमूद करतोय आणि पुन्हा एकदा या स्टेजला साष्टांग नमस्कार करतोय आणि मी थांबतोय। धन्यवाद। तसेच दरवर्षी 14 वर्षे योगेश डोंगरे डीजे भाऊ नतमस्तक होतात, टाळ्या वाजवा। योगेश डोंगरे डीजे मॅन आणि प्रिन्स मोबीज रवी गुलवी, आपल्या सगळ्या दोघांना विनंती या स्टेजवर। हां, खऱ्या अर्थाने भाऊंनी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे। चुकून कोणाचं स्वागत सन्मान राहिलं असेल, चुकून कोणाचा सत्कार राहिला असेल, भाऊंनी सांगितली की जो काम करतो तोच चुकतो।